अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक भव्य घोषणा केली। F-35 लीग जेट सौदी अरेबियाला विकण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे। आणि हे केवळ गन डील नाही, हा निर्णय मध्य पूर्वेतील सामरिक संतुलन बदलू शकतो। हे का महत्त्वाचं आहे, कुणाला फायदा आहे, धोका किती आहे आणि याचा इस्रायलसाठी काय अर्थ आहे तेच आपण जाणून घेऊया। F-35 म्हणजे काय, महत्त्व आणि क्षमता काय, तर F-35 हे जगातील एक अत्याधुनिक 5व्या पिढीचं स्टेल्थ लढाऊ विमान आहे। याची क्षमता काय आहे, तर क्षमतामध्ये काही विशेष गोष्टी आहेत। दुश्मन रडारला ओळखून टाळणे, जमीन लक्ष्यांवर हल्ले करणे, सोबतच गुप्त धाडस म्हणजे डीप स्ट्राइक आणि इंटेलिजन्स गोळा करणे याचा समावेश आहे। हे विमान फक्त लढाऊ नाही, त्यात नेटवर्क, वायरफेअर, सेन्सर, फ्युजन आणि आधुनिक युद्ध तंत्रज्ञान आहे। ट्रम्पचा निर्णय आणि मागील पार्श्वभूमी जर पाहिली तर ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे की हो, आम्ही F-35 विकणार आहोत। सौदी अरेबिया यांनी 48 विमानांची मागणी केली आणि हा व्यवहार बहु अरब डॉलरचा असा होऊ शकतो। हा निर्णय अमेरिकेच्या धोरणामध्ये एक मोठी पाळी आहे, कारण आणखी एका अरब राष्ट्राला हे सुपरसॉनिक स्टेल्थ विमान मिळणार आहे। इस्रायलने याबाबत चिंता व्यक्त केली आहे, कारण इस्रायलचे गंभीर धोके आणि प्रतिक्रिया यावर आलेली आहे। इस्रायल डिफेन्स फोर्सेस IDF या व्यवहाराबद्दल चिंतित आहे। त्यांचा असा मुद्दा आहे की सौदी अरेबियाला F-35 मिळाल्यास त्यांचा हा जो मिलिटरी जो तिथला एज आहे तो धोक्यात येऊ शकतो। इस्रायली आस्थापने म्हणतात की F-35 ही त्यांच्या हवेतील कमाल ताकद आहे आणि ती दुसऱ्या अरब देशाकडे जात असल्यास सामरिक संतुलन देखील बिघडू शकते। काही इस्रायली अधिकारी हे देखील म्हणतात की हे विमान पॉलिटिकल कंडिशन म्हणून हक्कानं देण्यात यायला हवं, म्हणजेच अजोड राजनैतिक फायदा होतो। सुरक्षेचा आणि प्रौद्योगिकीय धोका पेंटागॉन आणि सुरक्षा तज्ञांनुसार समोर आलेला आहे। ट्रम्प यांचा हा निर्णय एक धोका देखील आहे। कारण काय, तर चीनमध्ये F-35 तंत्रज्ञानाचा प्रवाह होऊ शकेल। असं म्हणतात की सौदी अरेबियाचे चीनबरोबर गटबंध आहेत आणि मोस्ट ॲडव्हान्स लढाऊ विमाने साठवली गेली तर भविष्यात ते संवेदनशील तंत्रज्ञान दुसऱ्या देशापर्यंत देखील पोहोचू शकतं। परिणाम काय आणि त्याच्याबाबतची भविष्यवाणी काय? जर हा व्यवहार पूर्ण झाला तर सौदी अरेबिया हवेतील सामर्थ्य वाढवेल आणि मध्य पूर्वेतील सामरिक संतुलन बदलू शकते। इस्रायलसाठी हे एक मोठा धोका आहे। त्यांच्या हवाई श्रेष्ठतेचा पाया वादाखाली येऊ शकतो। अमेरिकेसाठी हे एक धोका आणि संधी याचा संगम आहे। एकीकडे संरक्षण सहकार्य वाढेल तर दुसरीकडे तंत्रज्ञान योग्य हातात आहे का याची काळजी देखील लागलेली राहील। व्यवहार जो आहे तो चीन राजकीय समीकरण आणि सामान्यीकरण आणि क्षेत्रीय स्थिरतेच्या नव्या अध्यायाला जन्म देऊ शकतो। हा करार झाला तर पुन्हा तणाव वाढण्याची चिन्ह आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटतं?